नमस्ते, मी ऐश्वर्या. आम्ही सगळे ऑफिसचे मिळून इथे पावना हिल साईडला गेलो होतो. गेल्यानंतर आम्हाला मस्तपैकी भजे दिले. तुम्ही बघू शकता, खूप छान एन्व्हायरमेंट होतं. हे असे सगळे टेंट्स होते. म्हणजे खालच्या साईडला थोडंसं टेंट होतं आणि खाली पूर्ण हिल साईड होतं. खूप छान पद्धतीने इथे टेंट्स होत्या आणि खूप खूप ग्रीनरी होती तिथे. इथे सगळं ग्रीन होतं आणि इथं म्हणजे खाली थोडेसे टेंट म्हणजे 4-5 पायऱ्या चढून खाली टेंट होते आणि वरती असं गार्डनसारखं होतं तिथे. म्हणजे असे स्पॉट म्हणजे फोटो स्पॉट. इथे ना सगळी लाईटिंग लागली होती, म्हणजे रात्रीची वेळ होती. म्हणजे असे फेरी लाईट्स म्हणा किंवा असे जे लाईट दिसत आहेत ते खूप छान पद्धतीने ते दिसून येत होतं. थोडेसे पायऱ्या खाली आहेत, ते टेंट्स वगैरे ते लावले तर थोडेसे पायऱ्या 4-5 पायऱ्या खाली आहेत आणि 4-5 पायऱ्या वरती करून हे असं इथे सगळं गेम्स वगैरे खेळू शकतात. तिथं बॉल्स होते, फुटबॉल्स खेळू शकता, बॅडमिंटन, ओके, क्रिकेट वगैरे खूप छान पद्धतीने होते. इथे आम्ही सगळे फोटोज काढत होतो. हे माझे सगळे कलिग्स आहेत ऑफिसमधले. इथे फैजल सगळ्यांचे फोटो काढत होता, कारण की तो असं म्हणाला की तो छान फोटो काढतो, म्हणून त्यालाच दिलं सगळ्यांनी फोटो काढायला. सो इथे असे स्पॉट्स आहेत, इथे जे रिंग आहेत ना, खूप छान पद्धतीने फोटोज घेत होते इथे. इथे सगळ्यांना प्रियंका सांगते, तू इथे उभं राहा, तू तिकडं उभं राहा, ती जसं असिस्ट करते तसं. तिथे ना आमचाच ग्रुप नव्हता, तिथे भरपूर सारे असे ग्रुप आले होते. तुम्ही बघू शकता मागे तिकडच्या साईडला, म्हणजे सगळेच ग्रुप होते, म्हणजे नियर अबाउट 3-4 ग्रुप असतील. आणि येस, अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. स्पेशली फोटोशूट आणि शायरी हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. खूप छान पद्धतीने, खूप क्यूट असं मोमेंट्स होते सगळ्यांचे. असा रिंगच्या इथून किती छान येतोय फोटो. अबे तू एक सब क्यों कर रहा है फोटो? साक्षी आपण जातो सिल्वर व्हायची का ती? अरे लॉक है फोटो. तुम्ही हे खूप मागे थांबले ते काय असं भाईचारा. सोड ना तू एकदम. ते बेसती ना पुढे या ना. आई छोटी कोणाची इथं थांबायचं. फैसल बताए का कोण नाही दिख रहा है. छोटी आई वाली दिख रही है, छोटी बच्ची. हां साक्षी ते तो थांब. सच में भेज दिया भाई. बायगा किती रिक्वेस्ट करून बोलवतोय तो. तू फोटो मध्ये नको, फक्त फोटो क्लिक कर. फोटोशूट वगैरे झाला आणि इथे आम्ही सगळे बॅडमिंटन म्हणा किंवा रील्स बनवायचे होते आम्हाला स्पेशली. मग रील्सची तयारी चालू होती, कोण कुठं काय होणार. येस, रील्सची तयारी करता करता मग नंतर मग आम्ही शुना पाणी खेळायचं ठरवलं. ओके, कारण की आपण लहानपणी खेळायचो आणि मोठं झाल्यावर आपण खेळतच नाही, म्हणून आम्ही शुना पाणी खूप छान, म्हणजे इतकी एन्जॉय केली मी तर शुना पाणी. येस, तुम्ही बघू शकता पुढे. नाही बरोबर, ब्लॅक होते ना नाही त्याचा वाईट आडायचं नाही, पटकन पाहू दे आधी काय आहे. उधरच्या फोर्स मधलं काय तू चकला. हां हे तो चलो फैजल खेलने गए. अपर्णा मॅम काय काय शुना पाणी खेळताय. आम्ही पण तो उतरलेला. त्याला याला आहे ना सैवर सै म्हणतो आम्ही. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण की आम्ही पावना हिल साईडला गेलो होतो ना की लेक साईडला. हिल साईडला थंडी खूप होते. रात्रीच्या वेळेस तुम्ही जाताल किंवा रात्रीच्या वेळेस आपण स्टे करतो तर खूप थंडी वाजते, तर काहीतरी कॅरी करा. आणि तिथलं फूड सगळं खूप छान होतं, म्हणजे ब्रेकफास्ट होतं, ब्रेकफास्ट अनलिमिटेड होतं, फूड पण अनलिमिटेड होतं. आणि तिथलं व्हेज नॉनव्हेजचं सगळं सिस्टम वेगळी होते, कारण की मी व्हेजिटेरियन आहे. बार्बिक्यूसाठी ती जाळी वापरतात ती वेगळी होती. मी त्यांना विचारलं तर ती एक छान गोष्ट आहे. आणि
थोडंसं वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे कारण की ते नवीन आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आहे व्यवस्था, म्हणजे असंच नाही आहे की नाहीच आहे, चांगली व्यवस्था आहे. तुम्ही पण जे एकदम हायजीन असते आहे त्यांना थोडंसं हे होणार, बट इट इज ओवरऑल गुड प्लेस टू वर्क और स्टे. ये पण झूठ आहे. ये पण झूठ आहे. खरंच आहे ते. नहीं नहीं नहीं, ये झूठ है, ये झूठ है, ये झूठ ही है. सच्ची आहे वो. नहीं, सच बताना चालू हो है, चुकी है. सच ही बताना है, सच ही बताना है. थर्ड वन इज थर्ड एक तो बता. सेकंड हो गई ना. अरे फर्स्ट बता. सच बताओ, सच. मुझे लेट उठने का शौक है. लास्टला बॉनफायर झालं आणि सगळ्यांनी म्हणजे सगळे दुसरे ग्रुप आले होते, त्यांचे पण भरपूर जण होते. शायरी आम्ही खूप छान पद्धतीने इथे एन्जॉय केली. सुगंधाला सुगंधी रूप देते, कोण आहे का असा दुसरा सुगंधी. शेवटचं शेर आहे की लिहित गेली ओळती गझलेत माझ्या, लिहित गेली ओळती गझलेत माझ्या, होत गेला तो पुढे मिसरा सुगंधी. लोग हमें पहले भी बहुत से यूं तो भूले हैं लोग हमें पहले भी बहुत से, पर तुम जितना उनमें से कभी कोई याद नहीं आया. ओहो. वो नकाब में निकली, सारी गली उसके फिराक में निकली. घर से बाहर वो नकाब में निकली, सारी गली उसकी फिराक में निकली, और इनकार करते रही वो हमारी मोहब्बत से, और हमारी ही तस्वीर उनकी किताब से निकली. हा नेक्स्ट डेचा आहे कारण की आम्ही सकाळी सगळं आवरून आम्हाला स्विमिंग पूलमध्ये उतरायचं होतं. आणि येस, इथे आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये मजा करत होतो. आणि तिथे ना क्लोरीनचं पाणी नाही आहे, म्हणजे ज्या मुलींना काही ॲलर्जी असतात क्लोरीनच्या पाण्याची, किंवा मला तरी स्पेशली ते टॅनिंगचं मला भरपूर वाटतं म्हणून मी उतरत नव्हते. बट त्यांनी स्पेशली हे बोटचं पाणी आहे, सो काही सगळं सेफ आहे. ती खूप छान गोष्ट वाटली. सो कारण की आम्हाला नेक्स्ट डे ऑफिसलाही पोचायचं होतं म्हणून आम्ही सकाळी पूलमध्ये उतरलो आणि तिथे आम्ही ब्रेकफास्ट करून वापस ऑफिससाठी निघालो. सो येस, दिस वॉज माय ब्लॉग आणि थँक्यू फॉर वॉचिंग.